गुड मॉर्निंग. आज ही आपण 14 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. आता मी रनिंग करून वॉकिंग करत आहे. तुम्ही बघू शकता. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत 8+6 8+16 इंटरमिडिएट डाएट प्लॅन. 8+16 मध्ये कसं 2 जेवणांच्या मध्ये 8 तासाचं अंतर आणि 2 जेवणांच्या मध्ये 16 तासाचं, म्हणजे दिवसातले 24 तास तुम्ही आता कसे पकडता, 7 ते 7 किंवा 12 ते 12. आता माझं शेड्यूल सांगतो तुम्हाला. मी दुपारी 12 ते 1 ह्या वेळेस लंच घेतो. त्याच्यानंतर रात्री 8 ते 9 ह्या वेळेत मी डिनर करतो. आणि यामध्ये असं नाही की हे खा ते खा, आपण असं कोणालाही काही सांगत नाही. तुम्हाला आवडते ते खा, फक्त जेवणाच्या वेळा मेंटेन ठेवायच्या. कोण म्हणेल मला 10लाच भूक लागते, 10ला खा. संध्याकाळचं जेवण 6ला करायचं, म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये 8 तासाचं अंतर हवं आहे. याने काय होईल, सकाळी तुम्ही वॉक करता, वॉकिंग केल्यानंतर ज्या कॅलरीज बर्न झाल्या असतील त्या भरून निघण्यासाठी तुम्हाला काही खाल्लं, चहा बिस्किट खा, काही घेतल्यानंतर त्या कॅलरी पूर्णपणे भरून निघतात. त्यासाठी सकाळच्या वॉकिंगनंतर कमीत कमी 4 तास तरी त्यामध्ये गॅप पडलाच पाहिजे, जेणेकरून त्या कॅलरी भरून निघण्यासाठी तुमच्या शरीरातील फॅट, चरबी जी आहे त्या चरबीचा उपयोग झालेला पाहिजे. त्या चरबी जेव्हा जळायला चालू होतील त्यावेळेस जर तुम्ही बाहेरून मील दिलं तर त्या चरबी जळणार नाही. मग सकाळच्या वॉकिंग आणि रनिंगचा तुमचा काहीसुद्धा फायदा होणार नाही. त्यामुळे आपण 2 जेवणांच्या मध्ये 8 तासाचं अंतर ठेवलेलं आहे आणि 2 जेवणांच्या मध्ये 16 तासाचं. रात्री 8ला जेवल्यानंतर ते डायरेक्ट दुपारी 12लाच जेवायचं आहे. असं जर तुम्ही 3 महिने केलं तर तुमचं वजन 12 किलो कोणी असो मग कमी होणारच आहे. चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी सविस्तर बोलू याबद्दल. थँक्यू. आपल्याला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका.